बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे। तर मुंबईतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचं या बैठकीत नियोजन केलं जाणार असून मनसे देखील या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे। सकाळी 11च्या दरम्यान एमसीए क्लबमध्ये ही बैठक पार पडेल। आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उदय सामंत, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे सगळे नेते या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत। तर लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात मोदींच्या प्रचाराचा धुरळा उडालाय। मुंबईमधील 6 जागा ज्या आहेत त्या जिंकण्यासाठी भाजप आणि महायुतीने मेगा प्लॅन तयार केलाय। या 6 जागा जिंकण्यासाठी महायुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मैदानात उतरवणार आहे। पंतप्रधान मोदींची मुंबईत 15 मे रोजी सभा पार पडणार आहे। तर 17 मे रोजी मुंबईमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार आहे। मोदींनी महाराष्ट्रामध्ये 16हून अधिक सभा घेतल्यात। मोदींच्या याच सभांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रात त्यांनी मला आताच कळलं की त्यांनी या दोन नेत्यांनी केडर रोड आणि बोरिवली भागामध्ये घर घेतलाय भाड्याने निवडणुका होईपर्यंत। तुम्ही ते किती खुंट्या ठोका महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा पराभव तुम्हाला करता येणार नाही। भाग्य म्हणजे एवढंच भाग्य की घाबरलेले दोघंही आहेत। म्हणजे महायुती घाबरलेली आहे आणि मोदी घाबरलेले आहेत। हे दोन घाबरलेले एकत्र आलेले आहेत। एवढ्या सभा घेण्याची वेळ येते आहे हे त्यांचं दुर्दैव आहे। आम्ही शहाची सभा आहे उद्या जालन्यामध्ये, होईल काही बिघडत नाही। किती सभा घेतल्या काही फरक पडणार नाही। लोकांनी निर्णय घेतलेला आहे। लोक पूर्णपणे महाविकास आघाडी बरोबर। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। संध्याकाळी जालना इथं अमित शहांची सभा होणार आहे आणि भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ अमित शहांची सभा पार पडणार आहे। रावसाहेब दानवे यांना भाजपने 6व्यांदा उमेदवारी दिलेली असून 4थ्या टप्प्यात येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे। दुपारी 4 वाजता फ्रेझर बॉयज हायस्कूलच्या मैदानावर ही सभा पार पडते आणि या सभेची भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे। त्यानिमित्ताने मुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शिंदे बैठक घेणार आहेत आणि या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंच्या शिर्डी आणि संगमनेरमध्ये सभा पार पडणार आहेत। महायुतीच्या उमेदवारांसाठी एकनाथ शिंदे हे मैदानात उतरणार आहेत। आणि याविषयीचे अपडेट जाणून घ्यात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, गुड मॉर्निंग। नाशिक लोकसभा मतदारसंघात आता शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे जोरदार शक्तीप्रदर्शन सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल। मराठी व्हेरी गुड मॉर्निंग। नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 12 वाजता नाशिकमध्ये येणार आहेत। मुख्यमंत्री नाशिकच्या विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडणार आहे। त्या बैठकीला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महायुतीचे देखील प्रमुख नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित असणार आहे। नाशिक लोकसभेची जागा कशा पद्धतीने हाताळायची, ही जागा जिंकण्यासाठी कुठल्या व्यूहरचना वापरायच्या, या सगळ्याची चर्चा या बैठकीमध्ये केली जाणार आहे। तब्बल 1 ते 1.5 तास ही बैठक चालेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते हेलिपॅडने पुन्हा संगमनेरच्या दिशेने जातील आणि संगमनेरमध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मालपाणी लॉन्स या ठिकाणी एक जाहीर सभा पार पडेल आणि ही सभा करून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहमदनगरकडे जातील। अशा प्रकारचा दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक, शिर्डी आणि नगर या 3 मतदारसंघांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आज मुख्यमंत्री सकाळी बाहेर पडतील आणि त्यानंतर दुपारी त्यांचा अशा पद्धतीचा दौरा जो आहे तो होणार आहे। आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा पद्धतीने स्वतः प्रत्येक जागेवरती लक्ष देऊन आहे। महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख जागा आहेत त्यातली कुठलीही जागा शिवसेनेच्या हातून जाता कामा नये आणि त्या सगळ्याच्या अनुषंगाने अशा पद्धतीची जोरदार तयारी जी आहे ती महायुतीच्या नेत्यांकडून केली जाते आणि त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते अग्रभागी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।
तर भुसावळमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सभा घेऊन उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। मंगळवारी ठाकरेंनी जळगावमध्ये प्रचार सभा घेतलेली होती। त्याच सभेत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना बिळातून बाहेर काढून मारू असा इशारा दिला होता। त्यावर फडणवीसांनी आता प्रत्युत्तर दिले। 2.5 वर्ष बिळातून बाहेर न निघणारा मुख्यमंत्री आमच्यासारख्या वाघांना मारण्याची भाषा करतोय, मात्र आम्ही बिळात जाणारे नाही तर आम्ही घाबरणारी लोक सुद्धा नाहीत असं प्रत्युत्तर फडणवीसांनी ठाकरेंना दिले। जळगावची जनता स्वाभिमानी आहे, कफन चोरांच्या मागे ही जनता जाणार नाही असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आणि जळगाव आणि रावेरच्या लोकांना माहिती आहे तुतारीची पिपाणी कशी करावी आणि ती केल्याशिवाय जनता राहणार नाही असंही फडणवीस म्हणाले। आज उद्धव ठाकरे देखील जळगावला येऊन गेले आणि काय बोलू लागले? उद्धव ठाकरे म्हणाले 5 जून येऊ द्या, मग या भाजपवाल्यांना बिळात आम्ही बाहेर काढून त्या ठिकाणी मारू। अरे 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा बिळातनं बाहेर निघाला नाही, आता कुठे तुम्ही बिळातनं बाहेर येणार? 2.5 वर्ष मौका दिला होता, 2.5 वर्षामध्ये बिळातनं बाहेर न येणारा मुख्यमंत्री आमच्या सारख्या वाघांना म्हणतो अरे आम्ही बिळात जाणारे नाही आहोत। अरे जळगावची जनता आहे, स्वाभिमानी जनता आहे, ही जनता अशा कफन चोरांच्या मागे जाणार नाही हा मला विश्वास आहे। आणि बंधू भगिनींनो, जळगावच्या लोकांना रावेरच्या लोकांना माहिती आहे तुतारीची पिपाणी कशी करायची, त्यामुळे तुम्ही तुतारीची पिपाणी केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे। शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत वडेट्टीवारांनी केलेल्या विधानाचा वाद काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये। आता तर थेट नरेंद्र मोदींनीच या मुद्द्यावरून काँग्रेसची कोंडी करायला सुरुवात केल्याचं दिसतंय। त्यामुळे आता 26/11चा दहशतवादी हल्ला आणि त्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यूवरून ऐन निवडणुकीमध्ये राजकारण पेटल्याचं पाहायला मिळतंय। ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित। महाराष्ट्र में कांग्रेस के नेता का बयान तो बहुत खतरनाक है। ये कांग्रेसी मिलकर अब आतंकी कसाब का पक्ष ले रहे हैं। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या या विधानानं राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला। शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत नव्यानं चर्चेला उधाण आल्याचं दिसतंय, पण करकरेंच्या मृत्यूच्या मूळ प्रश्नावर चर्चा होण्याऐवजी यावरून थेट 26/11च्या दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना काँग्रेसचा वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका आता महायुतीनं सुरू केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर अहमदनगर आणि बीडच्या सभेत वडेट्टीवारांच्या आडून काँग्रेसवर निशाणा साधल्याचं दिसलं। काँग्रेस पक्ष हा पाकिस्तानची बी टीम असल्याचा घणाघात केलाय। कांग्रेस की सीमा पार वाली बी टीम एक्टिव हो गई है। सीमा पार से कांग्रेस का हौसला बढ़ाने के लिए ट्वीट किए जा रहे हैं। बदले में कांग्रेस पाकिस्तान को आतंकी हमलों में क्लीन चिट दे रही है। खरं तर यावरून वाद निर्माण झाल्याचं लक्षात येताच विजय वडेट्टीवारांनी लेखक SM मुश्रीफ यांच्या हू किल्ड करकरे या पुस्तकाचा संदर्भ दिलेला। त्यानंतर मुश्रीफ यांनीही वडेट्टीवारांनी दिलेली माहिती योग्य असल्याचं सांगत हिंदुत्ववादी संघटनांवर निशाणा साधला होता। आज एका इंग्लिश पेपरमध्ये तुमची बातमी आहे की एका संस्थेशी संबंधित अधिकाऱ्याने पोलीस अधिकाऱ्यानेच हेमंत करकरेंचा बळी घेतला आणि ती वस्तुस्थिती उज्ज्वल निकम जे आज भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी ती दाबून ठेवली। तर ते सविस्तर काय विषय नाही, असं आहे की SM मुश्रीफांनी जे पुस्तक लिहिलं आहे, कदाचित वाचन तुमच्या आलं की नाही मला माहित नाही, त्या पुस्तकाचा दाखला घेऊन मी म्हटलं ज्या विचारसरणीच्या विरुद्ध करकरे हे करत होते त्या विचारसरणीचे ते हे होते अधिकारी, म्हणून त्यांनी त्यांना मारलं। ते एकटेच नव्हते, अनेक अधिकारी होते आणि ह्याचा फेर तपास झाला तर ते सगळ्या अधिकाऱ्यांची चेहरे बोट होतील, पण तो फेर तपास करत नाहीत, कारण ही
RSSची जी विचारसरणी आहे ही ब्राह्मण्यवादी विचारसरणी आहे. पण वडेट्टीवारांकडून सारवासारव केली जात असतानाच महायुतीनं याला प्रचाराचा मुद्दा केल्याचं दिसतंय. त्यामुळं भाजप आणि शिवसेनेचे नेते याच मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य करताना दिसतायत. शहीदों का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. आणि म्हणून मी काल म्हणालो होतो, काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ. विजय वडेट्टीवारांनी उज्ज्वल निकमांना घेरण्यासाठी पुस्तकाचा संदर्भ देत करकरेंच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली. पण आता याच मुद्द्यावरून आता महायुतीनं काँग्रेसचा पाकिस्तान धार्जिनी म्हणून संबोधायला सुरुवात केली. त्यामुळे आता महाविकास आघाडी, इंडिया आघाडी ही महायुतीच्या या आरोपांवर कसा पलटवार करते आणि मतदार या मुद्द्याला किती गांभीर्याने घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर बातमी, शिरूरमध्ये पुन्हा एकदा काका पुतण्या आमने सामने येणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांमध्ये प्रतिष्ठेची लढाई होत असून बारामती पाठोपाठ शिरूरमध्ये अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. त्यामुळे आता आढळराव पाटलांसाठी अजित पवारांच्या तब्बल 4 सभा होणार आहेत आणि आंबेगाव तालुक्यामध्ये 2, जुन्नरमध्ये 1 आणि शिरूरमध्ये 1 सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासाठी बुधवारी जाहीर सभा घेणार असून शिरूरमधील 5 कंदील चौकामध्ये बुधवारी दुपारी 1 वाजता शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. आणि शिरूरमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यात प्रतिष्ठेची लढाई जुंपली तर आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी दोन्ही नेते पूर्ण ताकद पणाला लावणार आहेत. मात्र आता काका पुतण्याच्या लढाईत नेमका कुणाचा उमेदवार शिरूरचं मैदान मारणार आहेत तर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याविषयीचे अपडेट्स घेऊयात. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत आहेत. रायचंद, आपण पाहतोय शिरूरमध्ये काका पुतण्या मैदानात पाहायला मिळणार आहेत, तर तिकडे आढळरावांसाठी 4 सभा अजित पवार घेणार आहेत. त्यामुळे अटीतटीची लढत इथे म्हणावी लागेल का? नक्कीच म्हणाले. आपल्याला माहिती आहे, सुरुवातीपासूनच शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राज्यातल्या टॉप मतदारसंघातला मतदारसंघ म्हणून पाहिला जातोय. खरं तर बारामतीची निवडणूक झाल्यानंतर आज अजित पवार आणि शरद पवार दोघे सुद्धा शिरूरसाठी वेळ देणार आहेत आणि शिरूरमध्ये अजित पवारांच्या तब्बल 4 मॅरेथॉन सभा होणार आहेत आणि याच बरोबर शरद पवार सुद्धा अमोल कोल्हेंसाठी दुपारी शिरूरमध्ये सभा घेणार आहेत. त्यामुळं मागच्या काही दिवसामध्ये हा चर्चेत असलेला मतदारसंघ आज या दोन्ही पवारांच्या सभांमुळे गाजणार आहे. खरं तर ही लढत शिवाजी आढळराव विरुद्ध कोल्हे अशी न होता यापुढे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातच होते की असंच पाहावं लागणार आहे. कारण आज एकमेकांच्या पुढे काका पुतण्या उभे ठाकणार आहे. त्यामुळे मतदारसंघामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नेमके आरोप काय होतात, प्रत्यारोप काय होतात, या सगळ्या सभांकडे दिवसभरात लक्ष लागून राहिलेलं आहे. म्हणाली. निश्चितच. धन्यवाद रायचंद या सविस्तर माहितीसाठी. तर बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत झाली. बहीण सुप्रिया सुळेंविरोधात जोरदार प्रचार करत अजित पवारांनी बहिणीचं काका शरद पवारांना सुद्धा आव्हान दिलंय. पण मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांचं घर गाठल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. सुळे पोहोचल्या अजितदादांच्या घरी. मतदानाच्या दिवशीच काकींच्या भेटीला. काकींचे आशीर्वाद घेतल्याची माहिती. सुप्रिया सुळेंच्या खेळीनं विरोधक अवाक. अजित पवार यांनी मंगळवारी सकाळीच त्यांच्या पत्नी आणि आईसोबत मतदान केलं. यावेळी त्यांनी माझ्यासोबत आई आहे असं म्हणत त्यांचे बंधू आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत असलेल्या सगळ्याच कुटुंबियांना चिमटा काढला. पण सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचा हा आनंद अवघ्या काही मिनिटात हिरावल्याचं दिसलं. कारण पुढच्या काही वेळात सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवार यांचं घर गाठलं. आपल्या काकी आशाताई पवार यांचा आशीर्वाद घेतला. सुप्रिया सुळे अचानक काटेवाडीतल्या अजित पवार यांच्या घरी पोहोचल्या. सुप्रिया सुळे यांच्या अचानक भेटीनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. फिरत फिरत हे नेहमीच आहे आमचं रुटीन. त्यामुळे काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले. मगाशी सुमती काकी भेटल्या. सुमती काकी प्रताप काका आले होते. तर प्रताप काका, सुमती काकी, आशा काकी, आमच्या घरातले सगळे जे वरिष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद नेहमीच घेतला. सुप्रिया सुळेंनी आपल्या एका कृतीतून अजित पवार यांचा डाव उलटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या या भावनिक खेळीवर महायुतीनंही पलटवार केलाय.
देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया यांचं भावनिक राजकारण असल्याचा टोला लगावला, तर अजित पवार यांनी सुद्धा या भेटीवरून सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. तर मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेल. निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात, त्यापैकी एक हा आहे. तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत, राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहिणच आहेत. त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्याला नंतर समजेल. मी पुण्यात मोदी गेलो होतो त्यावेळेस ती मला म्हणली होती, अजित मी तुझ्याबरोबर मतदानाला येणार आहे, तू मला मतदानाला घेऊन जायचं. आणि ती सहयोगला आलेली होती. सहयोगवरून मी सुनेत्रा आणि आई इथं आलेलो आहे. आईचा मला आशीर्वाद आहे, आईचा मला पाठिंबा आहे, कारण शेवटी ती माझी आई आहे. खरं तर सुप्रिया सुळे यांच्या समोर त्यांचीच भावजय अर्थात सुनेत्रा पवार यांनी आव्हान उभं केलंय. भाऊ अजित पवार तर बहीण सुप्रिया आणि काका शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागतायत. दोघांमध्ये एवढा टोकाचा संघर्ष सुरू असताना मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी काकींची भेट घेतल्यानं आणि आशीर्वादही मिळवल्यानं चर्चा तर होणारच ना. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि याचं बुलेटिन